साहेब, कुणी केलं असेल आमच्या साहेबांचं खून? कशावरून त्याचा खूनच झालाय? मग असं झालं काय त्यासने? काय सांगावं? कदाचित त्याने आत्महत्याही केली असेल. नाही साहेब, ही आत्महत्या नव्ह, ह्यो खूनच आहे. एवढ्या ठामपणे कसं काय सांगतोयस तू? साहेब, आत्महत्या भेकड माणसं करतात. माझा साहेब तर शूरवीर होता. वाघाची छाती होती त्याची. आणि साहेब, वाघ कधी बी आत्महत्या करत नसतो. मेरी, येस सर. काल रात्री मी सांगितलं तसंच केलंस ना? येस सर. तुझ्या लक्षात आहे ना तू काय केलेस ते? माझ्या पूर्ण लक्षात आहे सर. तुझ्या हातून एखादी चूक वगैरे तर घडली नाही? मी तुमची असिस्टंट आहे सर. मी कशी चुकेन? गुड. ही पोलिसांची जात महाबदमाश असते. लेकाच्या सुतावरून स्वर्गाला जातात. डोंट वरी सर, आपल्यावर कसलाच संशय येणार नाही. See, ask for a devil and devil came. चल आज चल. हॅलो इन्स्पेक्टर. हॅलो मिस्टर प्रेम. पोस्टमार्टम झालं? येस ऑफकोर्स. विसराचा रिपोर्ट पण मिळालाय. इतक्या लवकर? येस, स्पेशल केस म्हणून रिपोर्ट आम्ही अर्जंट मागवून घेतला होता. मेजर चंद्रशेखर सामान्य असामी नव्हे, परमवीर चक्रानं सन्मानित झालेले शूर वीर होते ते. त्यांच्या तपासकामी विलंब लावून कसं चालेल? काय लिहिले त्या रिपोर्टमध्ये? पॉइझनिंग. काय? पॉइझनिंग? येस मिस्टर प्रेम, पॉइझनिंग. विष प्रयोग. मेजर चंद्रशेखरना दुधातून विष पाजण्यात आलं होतं. पण शेखरचा खून कोण, का आणि कशा करता करेल? त्याचाच तर तपास आम्हाला करायचा आहे. बाय द वे, तुमचं आणि मेजर साहेबांचं नातं काय? नाही, तसं माझं आणि त्याचं रक्ताचं नातं नाही, पण आम्ही दोघंही बालमित्र, अगदी जीवाभावाचे. आय सी. अगदी जीवा भावाचे बालमित्र. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर इथेच राहत असाल नाही? नाही, मी पुण्यात असतो. शेखर जेव्हा सुट्टीवर यायचा तेव्हा तोच मला बोलावून घ्यायचा. ह्यावेळी तो आला ते आपले पाय गमावूनच. खूप उद्विग्न, उदास होता बिचारा. त्याला आधार देण्यासाठीच मी इथे काही दिवस थांबलो होतो. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे पायातली शक्ती गेल्यामुळं मेजर साहेब उदास, उद्विग्न असायचे, असंच ना? ऑलमोस्टली असंच काही. ह्याचाच अर्थ ही आत्महत्याही असू शकते, बरोबर? शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीत आणखी अशी कोणी व्यक्ती आहे का की जी आम्हाला या तपास कामात मदत करू शकेल? डॉक्टर कैलास. ते शेखरवर इलाज करत होते. त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल तुम्हाला तेच सविस्तर सांगू शकतील. अच्छा, डॉक्टर कैलास. आता ह्या क्षणी डॉक्टर कैलास कुठं भेटतील? एक्सक्यूज मी डॉक्टर. मे आय डिस्टर्ब यू प्लीज? येस. मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. मेरी, लक्ष दे. येस सर.
डॉक्टर साहेब, मला आता हे सांगा की मेजर चंद्रशेखर यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा? आय मीन, इज इट अ नॅचरल डेथ? नो नो, मला हा नैसर्गिक मृत्यू वाटत नाही. काहीतरी गडबड आहे खास. युअर राईट डॉक्टर. कारण विसेराच्या रिपोर्टमध्ये दुधावाटे पोटात विष गेल्यामुळं मेजर साहेबांचा मृत्यू झाला असं आलंय. पण असं कोण करेल? का स्वतः मेजर चंद्रशेखरही असं करू शकतात? इम्पॉसिबल. इट कॅन बी पॉसिबल डॉक्टर. कारण तुम्हाला ठाऊकच आहे, अपंग झाल्यामुळे मेजर साहेब किती निराश झाले होते. असं असं परावलंबी जगण्यापेक्षा कदाचित त्यांनी स्वतःच. इट्स हायली इम्पॉसिबल. कारण चंद्रशेखर एवढ्या कच्च्या दिलाचे मुळीच नव्हते. ते नेहमी म्हणायचे, बचेंगे तो और भी लढेंगे. आय सी. म्हणजे हा खूनच आहे एवढं नक्की. इथून पुढे ही खुनाची केस असं समजूनच आम्हाला तपास करायला हवा आहे. मिस्टर प्रेम, आता मला हे सांगा की स्वयंपाकघरात कोण काम करतं? गौरी. पण ती बिचारी. मिस्टर प्रेम, पोलिसांच्या नजरेत बिचार वगैरे कुणीही नसतं. ती गौरी कुठे आहे आता? तर तुझं नाव गौरी. जी. किती वर्ष झाली काम करतेस? 4-5 वर्ष झाली. अच्छा गौरी, रोज रात्री शेखर साहेबांना तूच दूध देत होतीस ना? नाही बा, मी कसं देणार? साहेबासनी दूध वहिनी साहेबच द्यायच्या. असं. मग तू काय करायचीस? म्या दूध गरम करायची. मग काल रात्री शेखर साहेबांना दूध कोणी दिलं? वहिनी साहेबांनीच की. आय सी. वहिनी साहेब. सो मिसेस शेखर, गौरीनं जे काही सांगितलं ते खरं आहे? हो, ती खोटं कशाला बोलेल. रोज रात्री मीच शेखरनं दूध नेऊन द्यायचे. पण काल रात्री मात्र काय झालं काल रात्री? मी दुधाचा ग्लास रामूकडे दिला होता. का? तुम्ही का नाही घेऊन गेलात? कारण आमचं भांडण झालं होतं. आय सी. म्हणजे तुमच्यात भांडणही व्हायची तर? कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही इन्स्पेक्टर साहेब. ओके, नो प्रॉब्लेम. रामू. हा तर रामू, काल रात्री शेखर साहेबांना दुधाचा ग्लास तू दिलास, होय ना? नाही साहेब, तो दुधाचा ग्लास डॉक्टर साहेबांनी माझ्याकडनं घेतला आणि डॉक्टरांनी तो मला मेरीबाईंकडे द्यायला सांगितला. आणि मी तो मेरीबाईंकडे दिला. पुढं काय झालं मला माहित नाही. अरे चा, हे गौड बंगाल आहे तरी काय? त्यात गौडबंगाल काहीच नाही इन्स्पेक्टर. घरगुती भांडणामुळे मेजर साहेब थोडे डिस्टर्ब झाले होते. त्यामुळे ते त्यांची नेहमीची औषधं घ्यायला तयार नव्हते. म्हणून मी असा विचार केला की त्यांच्या दुधातूनच जर त्यांना औषधं दिली तर त्यांना जराही शंका येणार नाही. आय सी. आणि म्हणूनच रामूच्या हातातला ग्लास घेऊन मी मेरीच्या हातात दिला. तशा इन्स्ट्रक्शन्सही मी दिला केला. पण पुढे हे असं काही घडेल असं त्यावेळी वाटलं देखील नाही. याचाच अर्थ दुधात आधीच विष मिसळलेलं होतं, नाही का?
कोण जाणे नंतरही मिसळला असेल. नाही डॉक्टर, परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेता नंतर फारशी शक्यता नाही. तुम्हाला काय म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब? मी माझ्या शेखरच्या दुधात विष घालून त्याला ठार मारले. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा मेजर चंद्रशेखर यांची डायरीच अधिक चांगल्या प्रकारे देईल मिसेस शेखर. हॉलदार, ही डायरी आम्हाला मेजर साहेबांच्या उशाखाली मिळाली. शेखरची डायरी? येस. त्यात त्यांनी असं लिहिलंय, प्रेम माझा जिवलग मित्र आणि प्रिया माझी धर्मपत्नी, ह्या दोघांकडनं असली अपेक्षा नव्हती. माझी लाडकी प्रिया माझ्याच जिवलग मित्राशी असे घाणेरडे संबंध ठेवेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. नाही, हे खोटं आहे. हे मी म्हणत नाहीये, मेजर चंद्रशेखरच म्हणतात. त्यांनी पुढे असं लिहिलंय, प्रेम माझ्या मित्रा, अरे तूच असा दगाबाज निघालास तर मी विश्वास तरी कोणावर ठेवू. यू टू ब्रूटस देन फॉल सीझर. साफ 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 खोटं आहे. मिसेस शेखर, नाव यू आर अंडर अरेस्ट. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगा. हो पण इन्स्पेक्टर. उठा, उठा आधी. इन्स्पेक्टर. I say get up. चला. इन्स्पेक्टर एक मिनिट थांबा. इन्स्पेक्टर, शेखरचा खून प्रियाने केलेला नाही, ती निर्दोष आहे. आय सी. तुम्ही त्यांचीच बाजू घेणार? नाही, ती खरंच निर्दोष आहे. शेखरचा खून तिनं नाही, मी केलाय. What? मी मारले शेखरला. इन्स्पेक्टर, मला प्रिया खूप आवडायची. अगदी मनापासून प्रेम होतं माझं तिच्यावर. पण तिचं मात्र आपल्या नवऱ्यावरच प्रेम होतं. आणि शेखर जिवंत असेपर्यंत प्रिया मला मिळणं शक्यच नव्हतं. म्हणून मी शेखरचा काटा काढायचं ठरवलं. आणि काल रात्री त्याला दुधातून. सॉरी प्रिया, मला माफ कर. तू खरं सांगतोस? होय प्रिया, खरं तेच सांगतोय मी. तू मारलंस शेखरला? होय होय, मी मारले तुझ्या शेखरला. प्रेम, तू? होय होय होय. का केलं ते असं? का मारलंस माझ्या शेखरला? मिसेस शेखर, का मारलंस? प्लीज प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. याला घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब तुमच्या सोबत. तोंड देखील पाहायची इच्छा नाहीये माझी. मिस्टर प्रेम, चला. कम ऑन. तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. गौरीजी, रामू,
तुम्ही जरा बाहेर थांबा. आई आईसाहेब तुमची तब्येत नाही, ठीक आहे, मी जा तुम्ही. बरं. प्रेम, प्रेम, कुठल्या तोंडानं तुझी माफी मागू? तू तू माझ्यावर पोटच्या पोरासारखी माया केलीस आणि मी तुझ्याच पोटच्या पोराला ठार मारली. जे काही तू सांगतोयस ते माझ्या नजरेला नजर घडवून सांग. नाही आई, माझ्यात तेवढं धाडस नाही. मी तुझा अनंत अपराधी आहे. मला क्षमा कर. प्रेम, माझ्या माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, माझी शपथ घेऊन सांग, शेखरला तू मारलेस म्हणून. नाही आई, नाही. अरे मग मग का खोटं बोललास पोलिसांशी? कोणाचा आळ स्वतःवर का घेतलास? काय सांगू आई, जर कुणाचा आळ मी माझ्यावर घेतला नसता तर तो प्रियावर आला असता. प्रेम, प्रियानं शेखरला मारलेलंच नाही, ते प्रियावर आळ यायलाच कसा? काय म्हणजे? शेखरचा कोणी वेगळाच आहे. म्हणजे तुला ठाऊक आहे हा, शेखरचा खून कुणी केला ते? हो, मला ठाऊक आहे. एकमेव मीच साक्षीदार आहे. माझ्या पोटच्या पोराच्या खुनाची. त्या दिवशी रात्री शेखर, शेखर, हे काय आरंभलंयस? तू बाजूला हो आई. मी त्या दोघांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. शुद्धीवर ये शेखर, शुद्धीवर ये. संशयाच्या आगीत संसाराची अशी राख रंगोळी करू नकोस. संशय? नुसता संशय नाही आई, माझी खात्रीच झाली आहे. त्या दोघांना नरकाची वाट दाखवल्याशिवाय मी शांत राहणार नाही. राजा, शांत हो बघो. शांत कसा राहू आई, शांत कसा होऊ? जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती बदफैली निघाली. ज्याला जिवलग मित्र मानला तोच दगाबाज निघाला. त्यांचा स्वैराच्या उघड्या डोळ्यांनी पाहून मी कसा शांत होऊ आई? नाही आहे, त्या दोघांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी शांत बसणं शक्य नाही. ऐक माझं, शांत हो राजा, शांत हो. आजची रात्र, फक्त आजची रात्र माझ्यासाठी शांत राहा. उद्या सकाळी तुला काय वाटेल ते कर, मी तुला अडवणार नाही. मग तर झालं. ही रात्रच माझी वैरीण झाली. मला झोपच येत नाही. एकसारखा तोच विचार डोक्यात सैतानासारखा थैमान घालतो. त्या दोघांचा सूड घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि तोच विचार माझी झोप हराम करतोय. ती रात्र कधी संपेल आई? हे बघ, माझ्या मांडीवर तुला झोपवते. हा, ये. तुझ्या मांडीवर मला कायमची झोप लागली तर किती बरं होईल आई. उगीच काहीतरी बोलू नकोस. हं? हे काय, तू दूध अजून घेतलं नाहीस? मीच माझ्या हाताने देते तुला. हं? तुझ्या हातनं दूधच काय, मी विष सुद्धा घेईन. उगीच काहीतरी बोलू नकोस.
हे घे, दूध घे. नाही तुला शांत झोप लागेल. नाही आई, तुला आधीच सांगितलंय, तू तुझ्या हाताने पाजलंस तरच मी दूध घेईन. किती हट्ट करतोयस रे. मग तुझाच मुलगा आहे ना आई. घे. आता जास्त बोलू नकोस. घे. तुझे हात का थरथरतायत ग आई? हं? नाही, अरे म्हातारी झाले ना आता, हात थरथरायचेच. घे. आता तुझ्या मांडीवर मला शांत झोपू दे. ये. हो रे माझ्या राजा, ये. झोप राजा. खूपच छान वाटतंय आई, खूपच छान. आई, ते अंगाई म्हण ना, लहानपणी मला झोपताना म्हणायचीस ती. हो, अरे आता कुठली रे आठवते ती. म्हण ना ग आई, त्याशिवाय मला झोप कशी येणार? अरे बाबा, तुझा हाही हट्ट पुरवते. होय, मीच शेखरचा खून केलाय. कदाचित जगातली मीच पहिली आई असेल. आपल्या मुलाचा जिने खून केलाय. आई, हे खरं सांगतेस तू? खोटं कशाला बोलू. खर तर यापूर्वीच मी जगाला ओरडून सांगायला हवं होतं. दुर्दैवाने शुद्धीवर आले तेव्हा सगळंच आटोपलं होतं. आई, हे असं का केलंस तू? हा भयंकर तिढा सोडवण्याचा माझ्यापुढे हा एकच मार्ग होता. शिवशंकरच्या मनात तुम्हा दोघांविषयी संशयाची ठिणगी पडली होती. ती भडकण्यापूर्वीच विझवणं गरजेचं होतं. त्या रात्री शेखर रागानं बेभान झाला होता. कदाचित त्यानं तुम्हा दोघांचं काही बरं वाईट केलं असतं. आणि म्हणूनच मी हा विचार केला, शेखरलाच या जगातनं नाहीसं केलं तरच हा तिढा सुटेल. निदान तुम्ही दोघं सुखानं जगू शकाल. नाहीतरी माझ्या शेखरच्या जगण्याला आता काय अर्थ उरला होता. अगं आई, असं का म्हणतेस तू? जगानं माझ्या आणि प्रियाच्या मैत्रीबद्दल गैरसमज करून घेतला. पण तू पण आई, तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, अगं माझ्या आणि प्रियाच्या मध्ये असं काहीही नाही. तू हे खरं सांगतोयस? होय आहे. आणि आता मी शेखरला मारले या समजुतीमुळे प्रिया माझं तोंडही बघायला तयार नाही. आता यावरून तरी काय ओळखायचं ते ओळख. पोरा, प्रेम, मला माफ कर. अरे शेखरनेच काय, मी सुद्धा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. आई, नाही, मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी पोलिसात जाऊन सांगेन, प्रेम निर्दोष आहे, मी खुनी आहे. माझेच हात बरबटले माझ्याच पोराच्या रक्तानं. मला अटक करा, मला अटक करा. माझ्या प्रेमला सोडून द्या. नाही आई, नाही. माझ्या रक्ताची शपथ आहे तुला. पुन्हा कुठेही याची वाच्यता करू नको. प्रेम, होय आई,
काहीही झालं, कारण काहीही असलं तरी आईनं पोटच्या पोराचा खून केला हे जगाला कधीही कळता कामा नये. नाहीतर आई या पवित्र नात्याला कायमचा कलंक लागेल. त्यापेक्षा मी माझी सजा भोगतो. जा तू. प्रेम, अरे केवढी मोठी कुर्बानी दिलीस. फार मोठी सजा, फार मोठी शिक्षा केलीस मला. जिवंतपणी मरण भोगण्याची. हे झालंच कसं? होण्याचं नव्हतं. प्रेम. आई आई आई, रामू, गौरी, रामू, गौरी, आई 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 काय झालं आई साहेब? काय झालं आई? आई 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 साहेब काय झालं? आई, काय झालं? रामू, अरे डॉक्टरना तरी बोलो. वय वय, ए गौरी बघ. आई साहेब, आई आई साहेब. त्या दिवशी तुझ्यासमोर कोसळलेल्या आई परत उठल्याच नाहीत. कुडीतून प्राण सोडण्याआधी फक्त एकदाच त्यांनी डोळे उघडले आणि मला गुपित सांगितलं. थँक गॉड. म्हणजे मी शेखरला मारलं नाही हे तुला आईकडून आधीच कळालं होतं. हो, पण खूपच वेळ झाला होता सगळ्या गोष्टींना. कोर्टापुढे कबुली जबाब द्यायला आई जिवंत नव्हत्या आणि माझ्या शब्दावर तर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी कळून सुद्धा मी काहीच नाही करू शकले. आणि तुला मात्र न केलेल्या गुन्ह्याबद्दल जन्मठेप भोगावी लागली. खरं सांगू, तुरुंगात सजा भोगताना मी जन्मठेप भोगतो याचं मला कधीच दुःख वाटलं नाही. पण तुझा गैरसमज मी कधीच दूर करू शकत नव्हतो आणि याचंच मला दुःख वाटत होतं. तो गैरसमज दूर करण्यासाठी तुरुंगातून सुटल्या सुटल्या मी इथे आलो. आलास ते बरंच झालं रे. आठवणींच्या पडद्यावर गतकाळातल्या सुखदुःखांचा चित्रपट तुझ्या सोबतीने बघता आला. खरंच किती विचित्र घडलं ना सगळं. किती गूढ, किती अनाकलनीय. प्रेम, माणसाचं आयुष्य असंच असतं का रे? थोड्या वेळातच उजाडेल. बोलता बोलता रात्र कधी सरली कळलंच नाही. तू बस, मी कॉफी घेऊन येते. गुड मॉर्निंग प्रेम. कोण? रुबी? तर काय, माझं भूत. पण तू इथं? कारण मला माहित होतं तुरुंगातून सुटल्यावर पहिल्यांदा तू इथंच येणार. म्हणजे तुझा माझ्यावरचा राग गेला रुबी? म्हणजे काय? अरे 14 वर्ष झाली त्या गोष्टीला. 14 वर्ष राग टिकून राहायला मी काय जमदग्नीचा अवतार आहे? खरंच रुबी, तू मला माफ केलंस? खरं सांगू प्रेम, एक प्रियकर म्हणून तू खूप वाईट आहेस.
पण एक माणूस म्हणून तू खूप चांगला आहेस. आणि तुझ्यातल्या त्या माणसावरच माझं प्रेम चढलंय, त्याला मी तरी काय करू रे. आणि म्हणूनच मी तुझी 14 वर्ष वाट पाहिली आणि आज मी तुला न्यायला आली. चल बघू घरी. अगं थांब, प्रियाला सांगून तरी जाऊया. प्रियाला? कुठल्या प्रियाला? अगं असं का करतेस? प्रियाला तू ओळखत नाहीस का? म्हणजे प्रेम तुला काहीच माहित नाहीये? काय? अरे प्रियाला मरून 12 वर्ष झाली. एक तप. काय? काय करेल बिचारी? एवढ्या मोठ्या हवेलीत एकटीनंच भूतासारखं राहायचं. आणि बरोबर बरोबर भूतकाळातल्या जीवघेण्या आठवणी. कंटाळली आणि एके दिवशी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपी गेली ती कायमचीच. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस रुबी. अगं प्रिया जिवंत नाही तर रात्रभर माझ्यासोबत कोण होतं? म्हणजे सारी रात्र आम्ही भूतकाळातल्या आठवणी जाग्या करत बसलो होतो. आत्ता मगाशी माझ्यासाठी ती कॉफी बनवायला आत गेली आणि तुझ्या गाडीचा आवाज ऐकून मी खाली आलो. इम्पॉसिबल प्रेम. प्रिया जिवंत नाहीये. रुबी, प्रिया जिवंत आहे. तुझा विश्वास बसत नाही ना? चल तुला दाखवतो. थांब प्रेम. प्रियाचा शोध न घेतलेलाच बरा. काही गोष्टी इतक्या गूढ, इतक्या अगम्य असतात की त्यांचा थांग कधीच लागत नाही आणि तो लावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. कधी कधी अज्ञानात सुद्धा सुख असतं. माझा आई, चल चल आपण घरी जाऊया. अगं पण रुबी, प्लीज प्रेम, प्लीज चल.